नमस्कार मित्रांनो, मी ओंकार मुळीक आणि तुम्ही पाहत आहात मुळकांचो झील हा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण श्री बाळकृष्ण सावंत यांच्या गणपती चित्रशाळेत आलेलो आहोत. तर आज आपण गणपती कसे बनवतात व गणपतीचे कुठचे प्रकार असतात ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. मोठे गणपती कसे बनवले जातात, मग त्यांचं बुकिंग कधीपासून होते, ते बुकिंग कधी बंद होते, हे सगळं आपल्याला ते सांगणार आहेत. तर चला आपण डायरेक्ट ओनरशीच बोलूया की गणपती कसे बनवले जातात आणि त्यांची बुकिंगचे डेट्स वगैरे काय आहेत ते. ही आमची चौथी पिढी. आमचं सांडव्याला हे सांडव्याच्या खाली कोपरगटी गाव आहे. त्या ठिकाणी आमची मूर्ती करत होते वडिलांच्या अगोदर, म्हणजे माझ्या आजोबा पंजोबांपासून स्टार्ट आहे तिथे. आता ही चौथी पिढी चालू आहे आमची. बघ, आता आपण मातीच्या मूर्त्या आपल्याकडे असतात, त्या पण POPच्या पण असतात, बरोबर. पण मातीचं कसं, माझ्या वडिलांचं नाव बाळकृष्ण सावंत आणि आमच्या ह्या गणपतीचा कारखाना ओम श्री हरी गणेश चित्रशाळा ही माझ्या वडिलांनी चालू केली. आमचं गाव पेंडूरवरनं आम्ही सुखवस्तीला आलो, सांडव्याला उपळघाटी, तिथे जे स्टार्टिंग केली. त्या वडील ज्यावेळी लहान असते तेव्हापासूनचा कारखाना तिथे आमच्या गावी चालू आहे. त्यानंतर वडील इथे आले 1965 साली. त्यानंतर इथे वडिलांनी 1980 सालापासून स्वतः मातीकाम चालू करून आम्ही पूर्वी घरात बनवत होतो. त्यानंतर काश्मीरी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी आम्ही आलो. त्यानंतर हे करीम मंजिल, त्याच्या पाठी येऊन आम्ही आमचा कारखाना मोठा करत चाललो. वडिलांनी आम्हाला जे शिकवलं त्याच्यानंतर चालू केलं. आता कसं, मातीची मूर्ती जी आपण बनवली जाते, तर 3.5 मूर्तापैकी एक मूर्त पकडून कुठचाही कारखानदार हा काय करतो, पूर्वी मातीची मूर्ती बनवते वेळी ती पहिली जी मूर्ती असतो ती मूर्ती, आता आपण कसं करतो, दसऱ्याच्या दिवशी ती ओपनिंग करतो आणि ती मूर्ती पूर्ण रेडी केली जाते. त्याच दिवशी हात पाय लावून सगळं डिझाईन टाकून सगळं, म्हणजे मुकुट सगळं केलं जातं. अशा प्रकारे ती मातीची हे करतं. आता कसं, लोकांना माती प्लस POP हलकी असल्यामुळे लोक POPकडे ओढले जातात. आणि दुसरी गोष्ट कसं, मातीची जड असते. हाच फरक आहे दोघांमध्ये, बाकी काही फरक नसतो. आता बघ, आपल्याकडे मातीच्या मूर्त्या असतात त्या 1 फुटापासून मातीच्या मूर्त्या फक्त ते 1.5, 2, 2.5, 3.5 फुटापर्यंत केल्या जातात. त्याप्रमाणे आपल्याकडे मोठ्या पण मूर्त्या आहेत, त्या कमीत कमी 10 फूट 12 फूट, आपण 16 फुटापर्यंत मूर्ती केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कसं, इथेच नाही, आपल्या जोगेश्वरीच्या मंडळाच्या नसतात, तर आपल्याला साकीनाका, पुन्हा खार, भाईंदर आणि नालासोपाराच्या मूर्त्यासुद्धा येतात. आता आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आम्ही मोजक्याच मूर्त्या हे करतो आहे. त्याच्यात कसं असतं, मोठ्या सार्वजनिकवाल्यांच्या कशा मीटिंग लेट असतात, तर आम्ही त्यांना इन्फॉर्म करतो की आम्हाला या म्हणजे लवकरात लवकर कळवाल तर आम्हाला ते करायला आहे, मूर्त्या घडवायला फार बरं पडेल. त्यामुळे ती लोक शक्यतो काय करतात, तर गणपतीच्या 1 महिना अगोदर, 1 ते 1.5 महिना अगोदर येऊन कॉल करतात किंवा येऊन भेटून जातात. तर कुठे भेटणार, तर जोगेश्वरी स्टेशनवरनं आल्यानंतर 264चा लास्ट स्टॉप म्हणजे समर्थनगर या ठिकाणी आलं ना, कोणाला विचारलं ओम श्री हरी गणेश चित्रशाळा मूर्तिकार बाळा सावंत, तर कोणीसुद्धा सांगेल. आणि आमचं कसं, घ्या इथे BMCचं जे मंडप परमिशन असतं, त्या घ्यायसाठी आम्हाला हे करावं लागतं, अप्लाय करावं लागतं. ते 1-1.5 महिना अगोदर करावं लागतं. मग त्या भेटल्यानंतर आम्ही इथे मंडपा उभारला जातो आणि त्याच्यानंतर काम चालू होतं इथे. आता मातीच्या मूर्त्या असतात ना, पनवेलमध्ये पनवेल सगळीकडे येतात, पण आपल्याकडे जी मूर्ती बनेल ना, ही ज्याप्रमाणे ही मातीची मूर्ती, हा ब्रँड ओम श्री हरी गणेश चित्रशाळामध्येच मिळेल. ही आता साच्यातनं हे केलेली आहे, वडिलांनी बनवलेली ती. त्यानंतर कसं, आता कटमध्ये येते. आता ही पूर्ण झालेली ही मूर्ती आहे ही. त्याच्यानंतर आता तू मोठ्या बोलशील तर 3.5 फुटापासून POPमध्ये आपण करतो, त्या 12 ते 16 फुटापर्यंत आपण त्या मूर्त्या करतो. आता ज्या मूर्त्या आम्ही आता केलेल्या आहेत, त्या तुला कुठेही जोगेश्वरीत काय महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही. आमचाच ब्रँड आहे हा आम्ही म्हणजे स्वतः केलेला आहे. आमच्या वडिलांच्या हातचे हे आहे. ज्याप्रमाणे विजय खातूंचा चेहरा एक फेस असतो वेगळाच, त्याचप्रमाणे बाळा सावंत यांचा हा फेस हा वेगळाच इथे तुला दिसेल. माझं नाव श्रीपाद बाळा सावंत. आपला कारखाना 40 ते 42 वर्षापासूनचा जुना आहे. आपण मोठे गणपती 3 फुटापासून 16 फुटापर्यंत करतो. आता ह्या ज्या डाय सर्व दिसत आहेत, या स्वतःच्या डाय आहेत. त्या एक आपली पर्सनॅलिटी, जसे लालबागला विजय खातूंचा स्वतःचा एक चेहरा असतो, त्याप्रमाणे हा आपला एक स्वतःचा चेहरा आहे. चेहऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, हा जो माथ्यावर त्रिशूळ आहे आणि जी गालावरचं जे मेन हे आहे, तो आपला एक ब्रँड आहे.
की बा हा चेहरा आपला माझा बाळा सावतांच्या कारखान्याचा चेहरा आहे हा, आणि हा चेहरा फक्त आपल्याकडेच मिळणार, बाकी कोणाकडे मिळणार नाही. आणि आपण ह्या मूर्त्या ज्या बनवतो त्या कसं जे कस्टमर जे हवं आहे त्याप्रमाणे आपण ते बनवतो. कस्टमर मला कधी विचारतात तुमच्याकडे काय आहे, त्याचा हे आहे कधी रोज स्केच घेऊन येतात, त्या स्केचप्रमाणे मग आपण मूर्त्या बनवतो. आता आपण ह्यावेळी 2 बाहेरची मंडळ आहेत, खारची आणि पार्ल्याची, ते आपलं काम बघून आपल्याकडे आलेले आहेत. ते आता ह्या लोकांनी स्केच देऊन मला ही मूर्ती बनवायला सांगितलेली त्यांच्यामध्ये. आणि दुसरी एक आहे ती 10 फुटाची एक आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला शंकराचा बनवायचं आहे. त्याच्यामध्ये समोरवाली ती 11 फुटावर मे बी मूर्ती आहे ती आपली. त्याच्या मागे पण डेकोरेशन पूर्ण करायचं आहे. मागे एक पिंडी आणि त्रिशूळ एक आहे. त्यांनी पण आपल्याला स्केच करूनच त्यांनी आपल्याला सांगितलेलं वेगळं काय ते त्यांना हवं आहे म्हणून. आपण काय करतो, मंडळाला काय हवं आहे त्या हिशोबाने आपण ते त्यांना प्रोव्हाइड करतो. आपला कारखाना सकाळी 10 वाजता ओपन होतो आणि रात्री 1:30 पर्यंत चालू असतो काम. जसं जसं काम चालत जातं, गणपती जवळ येतात त्यानंतर मग डे नाईट काम चालू होतं आपलं. आणि छोट्या मूर्त्यांची बुकिंग चालू आहे आता, पण ती शेवटचे 15 दिवस आहेत त्यामध्ये मी छोट्या मूर्त्यांची बुकिंग बंद करतो. आणि मोठ्या मूर्त्यांची बुकिंग मी ऑलरेडी बंद केलेली आहे. ती ज्यावेळी सार्वजनिक मंडळांना मूर्ती द्यायची असेल त्यांना कमीत कमी महिनाभर आधी येऊन मला मूर्ती बुक करायला लागते. त्याप्रमाणे मी त्यांना मूर्ती अवेलेबल करून देतो. जर कोण नेक्स्ट इयरसाठी इच्छुक असतील तर त्यांनी मला गणपती चालू झाल्या म्हणजे येण्याआधी जून जुलैमध्ये येऊन त्यांनी मला बुकिंग केली तर मी त्यांना जशी मूर्ती हवी आहे ती त्यांना मी साकारून देऊ शकतो. स्केच वाईज असू दे किंवा त्यांच्या मेंटेनमेंट जे काय असेल त्याप्रमाणे बनवून देईन मी मूर्ती. नमस्कार, मी कृष्णाई संतोष सावंत. आपले ओम श्री हरी गणेश चित्रशाळेमध्ये स्वागत आहे. आम्ही या चित्रशाळेची 4थी पिढी आहोत आणि हे सगळे माझे भाऊ बहीण आहेत. हा ओमकार संतोष सावंत, संकेत विश्वास सावंत, स्नेहल विश्वास सावंत. जसं का माझ्या ताईनी सांगितलंच आहे की आम्ही इकडची 4थी पिढी. तर आमच्या घरातच लहानपणापासून मूर्त्या बनवायच्या, म्हणजे आमचे आजोबा, त्यानंतर आमचे बाबा, त्यानंतर आता आम्ही आहोत. तर आमच्या आजोबांनी आम्हाला लहानपणापासूनच आपली त्याची छोटी छोटी थोडी थोडी आवड निर्माण केली. म्हणजे कधी कसं थोडं उंदीर बनवायला दिलं किंवा कधी काय म्हटलं की हे घे थोडं साच्यातनं हात काढ, किंवा अजून काही छोट्या छोट्या गोष्टी, कसं कोरणं चालवणं, मातीच्या गणपतीनं कसं जोडणं, ॲक्च्युली कसं भरणं, म्हणजे साचा कसं भरणं, मग तो लावणं आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं गणपती काढणं, हे सगळं आम्ही आमच्या आजोबांकडनं शिकलो आहेत. आणि आमचे आजोबा म्हणजे कधी कधी आम्ही पण तेव्हा लहान होतो तर आम्हाला पण असं जमायचं नाही, म्हणजे एवढी आवड लहानपणी मुलं मस्ती करत असतात तर आमचे आजोबा काही ना काहीतरी, म्हणजे हे तुला हे देतो, चॉकलेट देतो किंवा हे देतो, असं काही ना काहीतरी बोलून आम्हाला घेऊन यायचे. तर त्यांनीच आमची ही आवड निर्माण केली. म्हणजे मलाच नाही, माझ्या बहिणीला, माझ्या भावांना त्यांनी स्वतःचा हात पकडूनच आम्हाला सगळ्यांना हे सगळं शिकवलं आहे. असं आम्ही हे काम म्हणून करत नाही, आम्हाला हे करायला आवडतं, आम्ही ह्या कामामध्ये एन्जॉय करतो. जसं काय माझा दादा बोललाच की आम्हाला आजोबांनी असं आणलं, कारखान्यात आवड केली, निर्माण केली, तसं त्यांनीच आम्हाला मातीकामचं सगळं शिकवलं, कोरणं कसं पकडायचं, ब्रश पेंटिंग पण त्यांनी ब्रश पकडायला आम्हाला त्यांनी शिकवलं. तर आता बघून बघून आम्हाला आवड यायला लागली आणि आम्ही तसं काम पण करतो. तशी आमची स्पेशालिटी छोट्या गणपतीमध्ये पण आमचं नाम येतात व खळी या दोघांमध्ये पण येतात. तर हा आपला पहिला नाम तिरुपती बालाजीचा नाम आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हा दुसरा नाम मोराचा. हा घ्यायचा आहे का की हा हे शंकररूपी आपला नाम आहे हा. आणि ही आपली बालमूर्ती आहे, त्याच्यावर आपल्याला सुटेबल सर्वात बेस्ट आहे चंद्राचं नाम. चौथा नाम म्हणजे शंकररूपी गणपतीवर महादेवाचं आम्हाला जेवढं उतरवता आलं तेवढं आम्ही तो नाम उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही बघू शकता.